राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी। कामगार अधिकारी अमोल जाधव कार्यालयात येत नसल्याचा आरोप करत कामगार कार्यालयीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धरले धारेवर। कामगार अधिकारी यांनी दलाल पाळले असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर यांचा आरोप। जालन्याच्या प्रकरणाबाबत मी उपमुख्यमंत्री तथा कामगार मंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार, आप्पासाहेब चित्तेकर। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जालना जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी कामगार अधिकारी अमोल जाधव कार्यालयात येत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले। कामगार अधिकारी यांनी दलाल पाळले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर यांनी केला आहे। दलालामार्फत आलेल्या कामगारांचे अर्ज तातडीने स्वीकारून त्यांना लाभ दिला जातो, असा आरोप अण्णासाहेब चित्तेकर यांनी केला आहे। दरम्यान जालन्यात सुरू असलेल्या प्रकरणाबाबत मी उपमुख्यमंत्री तथा कामगार मंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा यावेळी चित्तेकर यांनी दिला आहे। मी अण्णासाहेब चित्तेकर, DPTC मेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। माझ्याकडे अनेक गोरगरिबाच्या तक्रारी आलेल्या आहेत। गेल्या संपूर्ण एक महिना झाला की तो कामगार अधिकारी जाधव येतच नाही आणि सर्वसामान्य माणसाला भेटतच नाही। माझ्या तर कानावर असं आलंय की एजंट थ्रो म्हणजेच जो दलाल आहे परदेशी आणि कामगार अधिकारी जाधव यांनी पाळलेले, या दलालामार्फत जर फॉर्म भरला आणि दलालामार्फत जर लोक आले तर त्यांचं काम म्हणजे 2 दिवस अगोदर भरलेला फॉर्म का असत नाही तो त्या मार्गी लागतो आणि त्याला ते भांडे वगैरे मिळतात। आणि याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की परदेशी आणि जाधवच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे। या प्रकरणाची मी स्वतः लेखी तक्रार कामगार मंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे करणार आहे। तसेच आमचे जिल्ह्याचे नेते अरविंदरावजी चव्हाण साहेब यांच्याकडे सुद्धा मी याची मागणी करणार आहे। आणि जे लग्न कार्यासाठी जे पैसे मिळतात त्याच्यातून अर्धे पैसे एजंट घेतो आणि त्याच्यातून काही पर्सेंटेज हे जाधवचं आणि परदेशीचं ठरलेलं आहे। आज काय केलं आपण? आज इथं आम्ही येऊन मी खरं म्हणजे कामगार अधिकारी जाधवला भेटण्यासाठी आलो होतो, परंतु पूर्ण 1 महिना झाला तो अद्यापपर्यंतही भेटला नाही। म्हणून आम्ही ते सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून आज लॉक लावण्याचा प्रयत्न केला। काय नाव आपलं?